नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण इथे शेंगदाणा चिक्की बनवत आहे। खूप सोपी आहे बनवायला। इथे मी पाऊण वाटी शेंगदाणा घेतलेला आहे। ज्या वाटीने किंवा कशाने पण तुम्ही साहित्य घेणार त्याच वाटीने किंवा त्याच साहित्याने पूर्ण साहित्य घ्यायचं आहे। शेंगदाणा छान साल निघाला पाहिजे याप्रमाणे भाजून घेऊया। सहज आपण शेंगदाणा चिक्की घरी बनवू शकतो आणि आता श्रावण आहे तर 10 मिनिटात बनतं शेंगदाणा चिक्की। खूप सोपी आहे बनवायला। बघा छान असं शेंगदाणा भाजून घेत आहे। शेंगदाणा भाजून घेतलेला आहे, एका परातमध्ये काढून घेत आहे। थंड झालं की आपण साल काढून घेऊया। ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा। छान असे साल काढून घेतलेले आहे। आता आपण याप्रमाणे शेंगदाणे करून घ्यायचे। तुम्हाला बारीक करायचे असेल तर बारीक पण करू शकता। मी याप्रमाणे छान असे साल काढून घेतलेले आहे आणि वेगवेगळे पण केलेले आहे। ज्या वाटीने साहित्य घेतले होते त्याच वाटीने गूळ पण घ्यायचा। त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे। एक प्लेट घेतलेली, त्याला तूप लावूया। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच तूप टाकत आहे। यामध्ये टाकूया गूळ। सोपी आहे बनवायला आणि सहज आपण शेंगदाणा चिक्की घरी बनवू शकतो। गूळ टाकलेला आहे, छान असं मिक्स करून घेऊया। गूळ कसा प्रकारे शिजवायचा ते मी सांगणार आहे। एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून बघायचं। गूळ शिजलेला नाही आहे। पुन्हा शिजून घ्यायचा आणि मिक्स करत राहायचं। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। आता पुन्हा प्लेटमध्ये गूळ टाकायचा आणि गूळ कडक बनतं का किंवा प्लेटमध्ये टाकले तर आवाज येतं का याप्रमाणे आपल्याला गूळचा पाक होऊ द्यायचा आहे। बघा कडक बनलेला आहे, आवाज पण येत आहे आणि तुटत पण आहे। छान असा गुळाचा पाक बनलेला आहे। आता आपण शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे ते टाकूया। तुम्हाला थोडे बारीक करायचे असेल तर बारीक पण करू शकता शेंगदाण्यांना। छान असं मिक्स करून घेऊया। आपण आता प्लेटला तूप लावलेलं आहे। मिक्स करून त्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आपल्याकडे बेलन असतं, त्याने पण जाड किंवा पातळ ज्याप्रमाणे तुम्हाला आकार द्यायचा असेल तर पपडी जेव्हा गरम असतं तेव्हाच त्यांनी लाटून त्याप्रमाणे आकार देऊ शकता। छान असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण इथे लाटणचा वापर करू शकता आणि तुम्हाला जाड किंवा पातळ आकार द्यायचा असेल देऊ शकता। मी याचप्रमाणे ठेवत आहे आणि त्याला पसरून घेत आहे। चौकोनी आकार दिलेला आहे। आता इथे लाटणचा वापर करू शकता, मी नाही केलेला, जाडसर ठेवलेला आहे। आता आपण गरम असतानाच चाकूने आकार देऊया।
गरम असतानाच आकार द्यायचा, नंतर मग छान अशी पपडी आपली निघत असतं. 10 मिनटानंतर चेक केलेलं, छान अशी थंडी झालेली आहे आणि बघा सहज निघत आहे. आपण आकार दिला होता, तर आता आपण पपडीला काढून घेऊया. छान अशी वेगवेगळी शेंगदाणा चिक्की बनवूया. आहे ना सोपी बनवायला. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. आम्ही लहान असताना माझी आई बनवायची, तर म्हटलं चला श्रावण सोमवार आहे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या प्रकारे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. माझ्या घरी सगळ्यांना आवडलेली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.